आज माननीय राणे साहेबांकडे असणारं जे खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी आज आढावा बैठक जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये केली। राणे साहेब, आपल्याकडे मत्स्योद्योगाचं खातं आहे। आमच्याकडे येरमाळा मच्छी नावानं मासा फेमस आहे। म्हणजे माशाचा कुठला प्रकार आहे मी खात नसल्यामुळे मला माहित नाही, परंतु इथं उपस्थित असलेले आमचे येरमाळा सर्कलचे किंवा त्या परिसरातले कळंब तालुक्यातल्या सगळ्यांना येरमाळा मच्छी परिचित आहे। साहेब, इथं जर माशाचं बीज प्रक्रिया केंद्र केलं तर इथल्या भागामधल्या तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल। इथं साधारणतः लहान मोठी अशी 450 तळी आहेत। देशात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असताना आणि आपल्यासारखं कर्तृत्वान नेतृत्व या पक्षाचं मंत्री म्हणून काम करत असताना आमची अपेक्षा आहे की या जिल्ह्यामध्ये बहुतांशी संस्था या भारतीय जनता पार्टीच्या असाव्या, ज्या की त्या 450 तळ्यांवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हाताला काम खिशाला दाम मिळेल आणि तिथल्या भागाचा विकास, परिसराचा विकास होईल। आणि म्हणून कुलकर्णी साहेब, तुम्ही बोलत असताना ना अधिकाराने सांगा, तुम्ही आमच्या इकडच्या जिल्ह्याचे बॉस आहात, सांगा की नितेशजी 516 ठेके आहेत तुमच्या मत्स्य खात्याच्या अंतर्गत। 516 ठेके हे भारतीय जनता पक्षाच्याच विचारांच्या मत्स्य संस्थेला भेटले पाहिजे असं सक्त ताकीद देऊन मला इथून काढा। कारण का तुमच्याच सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, हिंदू समाजाच्या ताकदीमुळे आज नितेश राणेसारखा कार्यकर्ता हा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतोय, ह्या गोष्टीची जाणीव मला आहे। म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि हिंदू समाजालाच देणार, हे माझं सरळ स्पष्ट ठरलेलं आहे। आणि म्हणून आता बैठक घेऊन आलेलो आहे। बाकीचे आपले सहकारी त्या बैठकीत होते, त्यांना कळलंय माझी भाषा कशी आहे आणि अधिकाऱ्यांना तर चांगलं कळलेलं आहे। आणि म्हणून जे काही माझं तुम्हाला विनंती आहे कुलकर्णी साहेब, ठाकूर साहेब आणि अन्य सिनियर पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यालयामध्ये बसून जे जे आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलेले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी संघर्ष केला आहे, ज्यांनी निष्ठा दाखवली आहे, त्या सगळ्या जणांना एकत्र करा। ज्यांना ज्यांना मत्स्य या शेतीमध्ये काम करायचं आहे, त्या मत्स्य संस्था ज्या ज्या चालवतात त्या सगळ्या जणांची यादी मला पाठवा। प्रत्येकाला त्या त्या तलावाचे ठेका कसा द्यायचा मग काम माझ्यावर सोडा, मग माझ्यावर कसं कागदपत्र तयार करायचे तेही माझ्यावर सोडा, काही चिंता करू नका। काय 19-20 असेल ना, 19 ते 20 मध्ये बसवायला मला येतं, तुम्ही चिंता करू नका। तुम्ही फक्त यादी तयार करून पाठवा। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या खात्याच्या माध्यमातून जिथे जिथे आर्थिक सक्षम करायची गरज असेल तिथे हक्काने मला जबाबदारी टाका। जबाबदारी पूर्ण झालेली असेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने ते देऊन जातो।